सो हेलो एवरीवन गाइज, वेलकम बैक टू अनदर न्यू व्हिडिओ। सो गाइज, जसं आपल्याला सीईटी सेलने काल एक नोटीस डिक्लेअर करून आपल्याला सांगितलं होतं की उद्या तुमची आन्सर की डिक्लेअर होणार आहे, म्हणजे 27 आणि 28 या 2 तारखांना तुमची आन्सर की डिक्लेअर होणार आहे। सो आज 27 आहे आणि आज तुमची PCM ग्रुपची आन्सर की डिक्लेअर झालेली आहे आणि PCB ग्रुपची आन्सर की ही 29 आणि 30 तारखेला डिक्लेअर होणार आहे। आता ही आन्सर की तुम्ही चेक करू शकता, जशी तुम्ही आधीची आन्सर की चेक केली होती सेम तशीच मेथड आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला ही पण आन्सर की चेक करायची आहे। सिम्पली तुम्हाला वेबसाईटवर यायचं आहे, इकडे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येईल। इकडे आल्यानंतर इकडे तुम्हाला रिस्पॉन्स शीटचं ऑप्शन बघायला मिळेल, तर ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इकडे तुम्हाला व्ह्यू रिस्पॉन्स शीट ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इकडे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स बघायला मिळतील। आता ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये काय दिलं आहे, सगळ्यात पहिले ते तुम्हाला आधीच दिलं होतं की ह्या आन्सर कीमध्ये जे पण तुम्हाला क्वेश्चन्स एक्झाममध्ये आले होते ते क्वेश्चन्स तुम्हाला इकडे बघायला मिळतील। जे पण तुम्ही आन्सर सिलेक्ट केलं होतं ते आन्सर्स तुम्हाला इकडे बघायला मिळतील। प्लस ह्या इकडे अजून एक पॉईंट काय दिला आहे, बऱ्याच मुलांचा प्रश्न होता की दादा कुठलं क्वेश्चन इनकरेक्ट असेल तर तो क्वेश्चन आपण करेक्ट करू शकतो का, तर नाही। इकडे तुम्हाला काय दिलं आहे, कॅन्डिडेट कॅन व्ह्यू हिज और हर क्वेश्चन पेपर बट ऑब्जेक्शन रेजिंग फॅसिलिटी विल नॉट बी अवेलेबल। म्हणजे जे पण तुमच्या क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन्स आहेत हे तुम्ही क्वेश्चन्स फक्त बघू शकता, बट ह्याच्या अगेन्स्ट तुम्ही कुठलेही ऑब्जेक्शन रेज नाही करू शकत। इकडे तुम्हाला थर्ड पॉईंटमध्ये दिलेलं आहे। सो जर तुम्ही ते प्रोसीड केलं तर ह्याच्यानंतर तुम्हाला तुमची आन्सर की बघायला मिळेल, जशी आपण आधीची आन्सर की चेक केली होती सेम तशीच मेथड आहे। आता मोस्ट ऑफ द मुलांचा हाच डाऊट आहे, दादा ह्याचा इफेक्ट आमच्या रिझल्टवर होईल का? आता आमच्या आन्सर की परत रिलीज झाली, ह्याचा इफेक्ट आमच्या पर्सेंटाईलवर होईल का? आमचे पर्सेंटाईल चेंज होतील का? सो एक तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या पर्सेंटाईलवर आता एवढं काही चेंज होणार नाही। तुमचं स्कोर कार्ड आता परत चेंज होणार नाही, कारण की एकदा तुमचं स्कोर कार्ड रिलीज झालं त्याच्यानंतर परत ते चेंज होणं खूप डिफिकल्ट आहे। आणि जसं की आपल्याला इन्स्ट्रक्शनमध्ये आधीच दिलं होतं की ही आन्सर की फक्त तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी दिली आहे, ज्यांनी पण आन्सर की चेक नव्हती केली तर त्या मुलांसाठी परत ही आन्सर की रिलीज करण्यात आली आहे। सो ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही क्वेश्चन्स बघू शकता, बट जर कुठला क्वेश्चन इनकरेक्ट सापडला तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही कुठलेही ऑब्जेक्शन रेज नाही करू शकत, कारण की ऑब्जेक्शन रेजिंगचा पण ऑप्शन तुम्हाला दिलेला नाही आहे। आणि मोस्ट ऑफ दी क्वेश्चन ह्या आन्सर कीमध्ये करेक्टच असणार आहेत, कारण की ऑलरेडी ऑब्जेक्शन रेजिंगची मेथड सगळी झाली होती। त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी मुलांनी जेवढे पण क्वेश्चन इनकरेक्ट होते त्याच्या अगेन्स्ट ऑब्जेक्शन रेज करून ते ऑप्शन्स करेक्ट करून घेतलेत, ते क्वेश्चनचे आन्सर्स करेक्ट करून घेतलेत। सो त्याच्यामुळे ह्यावेळी आता जास्त तुमचं मेजर चेंज होणार नाही आहे तुमच्या रिझल्टवर, फक्त तुम्ही आन्सर की चेक करू शकता। इन केस जर तुम्हाला असा कुठला क्वेश्चन सापडला की ते आन्सर त्याचे इनकरेक्ट आहे किंवा करेक्ट नाही आहे, तर त्या रिगार्डिंग तुम्ही सीईटी सेलला मेल करू शकता। त्या क्वेश्चनचे जे पण काही डिटेल्स आहेत तर ते क्वेश्चन तुम्ही सीईटी सेलला मेल करू शकता, त्याच्यावर नक्कीच सीईटी सेल काहीतरी ॲक्शन घ्यायचा प्रयत्न करेल। बट मोस्ट ऑफ दी क्वेश्चन ह्याच्यामध्ये करेक्टच असणार आहेत। सो आता मोस्ट ऑफ दी तुमच्या रिझल्टवर काही चेंज होणार नाही, सीईटी सेल तुमचं स्कोर कार्ड वगैरे चेंज नाही करणार। ज्या पण मुलांना आता प्रश्न पडला आहे की दादा माझे स्कोर माझा 100 अबव आहे बट तरी मला पर्सेंटाईल खूप कमी मिळाले, तर त्या केसमध्ये तुमच्या शिफ्टमध्ये किती मुलं होती आणि त्या प्रत्येक मुलाला किती मार्क मिळालेत हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। त्याचवरनं आपण अंदाज लावू शकतो की आपल्याला जेवढे पण पर्सेंटाईल मिळालेत हे करेक्ट आहेत की नाही। सो तुमच्या शिफ्टमध्ये जेवढी पण मुलं होती तर सगळ्या मुलांची तुम्हाला स्कोर माहिती असायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही ॲक्युरेटली फाइंड करू शकता की तुम्हाला पर्सेंटाईल करेक्ट आहेत की नाही। कारण की ह्यावेळी आपण बघितलं आहे मोस्ट ऑफ दी मुलांना चांगले पण मार्क मिळालेत, चांगले पर्सेंटाईल पण मिळालेत, बट काही मुलांना खूप कमी पण पर्सेंटाईल मिळालेत। त्या केसमध्ये सगळ्यांचे मार्क तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। सो गाईज, आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल। आता तुमचा रिझल्ट जास्त चेंज नाही होणार। जर तुम्ही आन्सर की चेक नसेल केली तर तुम्ही आन्सर की चेक करून घ्या, जर तुम्हाला परत व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्ही सगळी परत व्हेरीफाय करून घेऊ शकता। सो गाईज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल। जर काही पण तुम्हाला डाऊट असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि ही व्हिडिओ कशी वाटली तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। सो गाईज, दॅट्स इट फॉर व्हिडिओ। कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ, आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे।